हॅलो स्टुडंट्स, आपण मागच्या लेक्चरमध्ये टाईप्स सांगितलेले सोलर पॉवर प्लांटचे. तर आपण ते टाईप्स बघूया. पॅराबोलिक ट्रब सिस्टीम, पॉवर टॉवर सिस्टीम, पॅराबोलिक डिश सिस्टीम, फ्रेशनल रिफ्लेक्टर सिस्टीम. ठीक आहे. पॅराबोलिक ट्रब सिस्टीम म्हणजे काय, याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे बघूया बरं. तर असं आहे, ठीक आहे. हे त्याचे इन्स्टॉल केलेले दाखवले. आता इथं तुम्हाला कळावं म्हणून त्यांनी एक डायग्रॅमॅटिकली दाखवले. तर असं दाखवले बघा, थोडंफार यू आकारामध्ये दाखवले आणि मध्ये हा रिसिव्हर किंवा ऑब्सॉर्बर ठेवलेला आहे. हा काळा रिसिव्हर किंवा ऑब्सॉर्बर म्हणू शकता याला, ठीक आहे. आणि हे कॉन्सन्ट्रेटर किंवा रिफ्लेक्टर म्हणू शकता. म्हणजे काय, सनलाईट ह्याच्यावर पडणार, ठीक आहे. आता इथं सन आहे असं इमॅजिन करा तुम्ही. प्रत्येक वेळेला काय त्यांनी सन दाखवणार नाहीत लहान मुलांच्यासारखं, एकदाच त्यांनी तुम्हाला सन दाखवले. आता पुढच्या वेळेला तुम्ही समजून घ्यायचं की इथं सन आहे आणि हा सनची एनर्जी ह्या कॉन्सन्ट्रेटरवर पडणार आणि हा मिरर टाईप आहे, ठीक आहे. त्याने हा ह्याच्यावर रिफ्लेक्ट होणार. कशामध्ये, हे ऑब्सॉर्बरला रिफ्लेक्ट होणार. हे सांगितले तुम्हाला पूर्ण. तुम्हाला मी सांगतो आता कसं कसं सांगितले ते. आणि त्यानंतर हा रिसिव्हर आहे तो रिसिव्ह करणार आणि त्याचं इलेक्ट्रिसिटीमध्ये निर्माण होणार. हे एवढंच आहे बरं काय. सगळ्यामध्ये आता हे ज्या 4 टाईप्स आहेत नाही इथून पुढच्या, ह्या A, B, C आणि D, ठीक आहे. ह्या चारीमध्ये कसं सांगितलं आहे तुम्हाला, फक्त त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग तुम्ही लक्षात ठेवायचं. कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवायचं, डायग्राम लक्षात ठेवा आणि वर्किंग सगळ्याचं आहे की बाबा रिफ्लेक्ट होते आणि त्याचं कशामध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये निर्माण केलं जाते, हेच सांगितलेलं आहे. आता मी पण तुम्हाला तेच सांगतो, ठीक आहे. This collector consists of many parabolic trough-shaped mirrors arranged in parallel rows, which collects the solar radiation falling over the area of reflecting surface. हे काय करतात, रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे हा रिफ्लेक्टिंग सरफेस, हा जो दाखवला यू आकारामध्ये हा रिफ्लेक्टर लिहिले बघा, ठीक आहे. ह्याच्यावर पडते सोलर एनर्जी कलेक्ट केली जाते मिरर शेपडमध्ये. हे मिरर शेपडमध्ये काय, ॲब्सॉर्बर इज प्लेस्ड अलॉंग द फोकस ॲक्सिस. इथं दाखवले की नाही, ह्याच्यावर हे रिफ्लेक्ट होणार बरं. काही सगळी लाईट आहे ती ह्याच्यावर रिफ्लेक्ट होणार, ठीक आहे. मध्ये ते कुठला तर क्रिश पिक्चर निघालेलं बघा, त्याच्यामध्ये ते 1, 2, 3, 4 असं काय तर ठेवलेलं आणि ते मध्ये ठेवलं तर त्याच्यावर सगळी किरणं पडत होती बघा. मिरर ठेवलेले आणि त्याच्यावर सगळी पडत होती, ठीक आहे. तुम्ही बघितलं असेल एखाद्या पिक्चर तर माहीत असेल तुम्हाला. आणि त्याच्यापासून काहीतरी एनर्जी तयार होते आणि ती क्रिशला मिळते, असं काय तर दाखवलं त्या पिक्चरमध्ये. सेम टू सेम तसंच आहे इथं. ती ही आपली सिस्टीमच सोडली आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर लोकांची, ठीक आहे. तर ती काय आहे, ॲब्सॉर्बर इज प्लेस्ड अलॉंग द फोकस ॲक्सिस. ह्या ॲब्सॉर्बर आहे, त्याच्यावर सगळी लाईट पडणार आहे इथं, ठीक आहे. पॅराबोलिक ट्रफ रिफ्लेक्टर्स हॅव बीन मेड ऑफ ग्लास बेस्ड मॉडेल हे विथ सिल्वर पॉलिमर और हायली पॉलिश्ड ॲल्युमिनियम. हे कशापासून बनवलं आहे तर हे ग्लास बेस्ड मॉडेल आहे. हे विथ पॉलिमर, सिल्वर पॉलिमरपासून बनवलेलं असतं किंवा हायली पॉलिश्ड ॲल्युमिनियमपासून हे बनवलेलं असतं, ठीक आहे. ग्लॉसी फिल्म्स कॅन बी युज्ड विथ मेनी लेयर्स ऑफ पॉलिमर्स अँड इनर लेअर इज प्युअर सिल्वर, ठीक आहे. ग्लॉसी फिल्म्स कॅन बी युज्ड विथ मेनी लेयर्स, म्हणजे ग्लॉसी फिल्मचं पासून हे त्याचे मेनी लेयर्सपासून पॉलिमर बनवलेला असणार आणि इन्नर लेअर कशापासून बनवलेला असणार तर प्युअर सिल्वरपासून बनवलेला असणार, ठीक आहे. द ओरिएंटेशन ऑफ ट्रफ टाईप कलेक्टर इज केप्ड इन द ईस्ट वेस्ट और नॉर्थ साऊथ डायरेक्शन. तर हे आपण कुठे ठेवणार, हे कुठे ठेवणार आपण, ईस्ट वेस्ट किंवा नॉर्थ साऊथ डायरेक्शनला आपण ठेवणार, ठीक आहे. आता ह्याचं वर्किंग काय आहे रे, वर्किंग मी तुम्हाला मागाशी सांगितलं तेच आहे, तर अनेकदा सांगतो. For a parabolic trough, CSP system uses parabolic reflectors or mirrors that has receiver pipe running along the focal point center. Parabolic trough CPC system uses parabolic reflector. म्हणजे पॅराबोलिक रिफ्लेक्टर्स इथं आपण हे रिफ्लेक्टर्स आहेत किंवा ह्याला ऑर मिरर्स म्हणतात त्याला, किंवा मिरर्स यूज केले असतात दॅट रिसिव्स पाईप रनिंग अलॉंग द फोकल पॉईंट सेंटर. म्हणजे हे काय केलं असतात, ह्या फोकल पॉईंट आहे, ठीक आहे. ह्यो फोकल पॉईंट आहे आपला, तर त्याच्यावर पडावेत असे रेस केलेले असतात, तयार केलेले असतात. म्हणजे सिस्टीम तयार केली असते की त्याच्यावर बरोबर पडावेत, ठीक आहे. रिफ्लेक्टर्स आर टायटल टुवर्ड्स सन अँड फोकस ए सोलर रेडिएशन ऑन द पाईप ऑर रिसिव्हर ट्यूब. म्हणजे काय होणार, आता ही जी रिसिव्हर ट्यूब तुम्हाला मागच्या पेजवर दाखवली रिसिव्हर ट्यूब, ह्याच्यावर सगळे रेज आहेत ते पडणार, ठीक आहे. द कॉन्सन्ट्रेटेड सोलर रेडिएशन इन्सिडेंट ऑन द रिसिव्हर पाईप हिट्स द फ्लुइड सर्क्युलेटिंग थ्रू इट. आता ह्याच्यावर जे काय पडणार, आपले सनचे रेस पडणार, त्याच्यामुळं काय होणार आहे, इथं हीट निर्माण होणार आणि ते काय करणार, जे फ्लुइड असतं त्याला काय करणार, हीट करणार. जे फ्लुइड तिथून सर्क्युलेट होत असते त्याला काय करणार, हीट करणार. अँड दस कन्वर्ट सोलर रेडिएशन इंटू हीट. आणि ते काय करणार, त्यामुळे काय होणार, सोलर रेडिएशन म्हणजे जे सनचे रेडिएशन असतात त्याला कशामध्ये रूपांतर करणार, तर हीटमध्ये त्याचं कन्वर्जन करणार. धिस हीट कॅन बी युज्ड फॉर हीटिंग ॲप्लिकेशन्स और बाय द स्टीम टर्बाईन टू ड्राईव्ह द जनरेटर टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी.
ही स्टीम आपण कशासाठी यूज करणार तर हिटिंग ॲप्लिकेशनसाठी यूज करणार. काय हिटिंग ॲप्लिकेशन म्हणजे जे रूम हिटिंग हे ते काय काय हिटिंग ॲप्लिकेशन आपले काय काय पाणी तापवण्यासाठी, ठीक आहे, कशासाठी आपल्याला हीट लागतं त्यासाठी आपण यूज करू शकतो. काय एक्झाम्पल ढेक आहेत आपल्याकडं. हिटिंग ॲप्लिकेशनसाठी यूज करणार किंवा स्टीम टर्बाईन टू ड्राईव्ह जनरेटर टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी, किंवा आपण ही स्टीम कशासाठी यूज करणार तर जनरेटर फिरवण्यासाठी यूज करणार आणि जनरेटर फिरवल्यावर आपल्याला मिळणार इलेक्ट्रिसिटी मिळणार. ठीक आहे. Parabolic reflectors is rotated continuously about the axis of absorber so that solar radiations are always focused on the line with respect to changes in the sun's elevation or season. आता मगाशी काय होतं बघा, प्रत्येक ॲनालिसिस करायचं की मगाशी काय होतं आणि आत्ता काय होतं ह्याच्यामध्ये फरक जर तुम्हाला कळाला तर तुम्हाला लगेच सगळं समजते. ठीक आहे. इथं काय होतं रे ह्याच्यामध्ये की फ्लॅट प्लेट कलेक्टरमध्ये इथं दिलं तर बघा की सोलर कलेक्टर्स आर नॉट ट्रॅक्ड अँड दे आर इन्स्टॉल्ड ॲट फिक्स्ड अँगल सो देर इज अ लॉस ऑफ सोलर पॉवर कलेक्शन. ठीक आहे. हा फ्लॅट प्लेट कलेक्टरचा इथं दिली फ्लॅट प्लेट कलेक्टरचा डिसएडव्हान्टेज आहे. ठीक आहे. म्हणून आपण इथं काय करतो रे पॅराबोलिक ट्रफ सिस्टीममध्ये आपण काय करतो ठीक, तर आपण जसं सन म्हणजे इकडून इकडे जात जाईल तसं आपण ते हे जे आपलं यू आकाराचं आहे तर ते सनच्या रेजकडं आपण ॲडजस्ट करत जातो. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होणार सनचे रेज आपले त्याच्यावर पडणार आणि आपल्याला कंटिन्युअसली आपलं सोल ॲब्सॉर्ब करत राहणार. काय आपलं जे कलेक्टर आहे किंवा ॲब्सॉर्बर आपण म्हणतो ह्याला ॲब्सॉर्बर म्हणतो किंवा काय दुसरं नाव काय रे ह्याचं रिसिव्हर. हा रिसिव्हर किंवा ॲब्सॉर्बर हे आपण कंटिन्युअसली सनकडं आपण त्याचा अँगल करत राहणार. त्यामुळे इकडं रिसिव्हरला नेहमी काय मिळत जाणार सोलर रेडिएशन्स मिळत जाणार आणि आपल्याला हीट मिळत जाईल. ठीक आहे. आणि ते आपण कशासाठी इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्यासाठी यूज करू शकतो किंवा हिटिंग ॲप्लिकेशनसाठी यूज करू शकतो. झालं. हे होतं फक्त पॅराबोलिक ट्रफ सिस्टीमचं वर्किंग आणि कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. समजलं का तुम्हाला? 100% समजलं असं. जर नाही समजलं तुम्हाला तर अनेकदा व्हिडिओ बघा, कारण की तुम्हाला एक आणि एक वाक्य जे आहे मी ठीक आहे तुम्हाला एक आणि एक वाक्य आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघावी माझी इच्छा. आता दुसरं कुठलं आहे रे पॉवर टॉवर सिस्टीम. ठीक आहे. पॉवर टॉवर सिस्टीम हे याचं नाव आहे दुसऱ्याचं. ह्याच्यामध्ये काय आहे हे सोलर पॉवर टॉवर अरेंजमेंट. आता बघितलं आपल्याला कळते हे काय रिसिव्हर आहे, हे मिरर हेलोस्टॅट्स आहे. हां हे मिरर आहेत ते इथं काय जातं ते हे जे सनचे जे रेज आहेत ते ह्याच्यावर रिफ्लेक्ट होतात आणि इथून पुढं परत जे सांगितलं की नाही तुम्हाला मागाशी रिसिव्ह होतात. ह्याचं सोलर रेडिएशन्स आहेत हे रिसिव्ह करतं. हे परत हे कशासाठी रिसिव्ह करतं उगच करतं काय इथे खाली दिलं आहे बघा ग्रीड सिस्टीम दिलेली आहे. तर आपल्याला ह्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. आता ह्याच्या पुढचं काय आहे रे पॅराबोलिक डिश सिस्टीम. ह्याच्यामध्ये काय आहे तर इथं रिफ्लेक्टर आहे. डिश सिस्टीम म्हणजे काय ह्याचं पॅराबोलिक डिश सिस्टीम का दिलेलं आहे तर हे डिशसारखं दिसतं. ठीक आहे. डिशसारखं दिसतं आणि हे काय रिसिव्हर आहे, हे सन आहे हे रिसिव्हर. तरी पण त्यांनी तुम्हाला इथं सनचं डायग्राम दोन्हीकडे दाखवलेलं आहे तुम्हाला समजावून. सन आहे हे सनचे रेडिएशन्स ह्याच्यावर पडणार, हे मिररसारखे आहे त्याच्यावर पडणार आणि इथं पण तसंच आहे ह्याच्यावर पडणार आणि हे डिशवर पडणार. हे जर डिश नाव दिलं म्हणजे पॅराबोलिक डिश सिस्टम म्हणजे डिशसारखंच असते म्हणून आणि ह्याच्यावर पडणार आणि हे काय करणार इलेक्ट्रिसिटी सोलर रेडिएशन्स घेणार आणि त्याचं रूपांतर कशामध्ये करणार रे इलेक्ट्रिसिटीमध्ये करणार. ठीक आहे. हे बघा हे असंच असतं. ह्याची मेन डायग्राम ही अशी आहे बुकमध्ये तर असंच आहे. ठीक आहे. आणि ह्याचं वर्किंग सेम टू सेम आहे. पहिल्याचं सांगितलं तुम्हाला एक्सप्लेन करून. तर हे फक्त वर्किंग एवढंच आहे की बाबा ते रिफ्लेक्ट केलेले रिसिव्ह करणार आहे कोण हे रिसिव्हर रिसिव्ह करणार आणि त्याचं रूपांतर इलेक्ट्रिसिटीमध्ये करणार. हे एवढंच आहे ह्याचं वर्किंग. कन्स्ट्रक्शन तुम्हाला आता काय कन्स्ट्रक्शन सांगायचं. इथं एम एस स्ट्रक्चर आहे, इथं रिफ्लेक्टर आहे, रिसिव्हर इंजिन आहे, ह्याला रिसिव्हर इंजिन म्हणतात, ह्याला डोम म्हणतात. ठीक आहे. ह्याला सन म्हणतात. ह्याला तुम्ही ओळखतच असशील ह्याला सन म्हणतात. ठीक आहे. तर हे कन्स्ट्रक्शन आहे आपलं. तर हे आणि ह्याचं वर्किंग तुम्हाला मी सांगितलं. हे रिफ्लेक्ट केलेली लाईट हे रिसिव्ह करतं रिसिव्हर आणि ह्याचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतं. ठीक आहे. आता तिसरं आपल्याकडे काय आहे फ्रेशनल रिफ्लेक्टर सिस्टीम. आता फ्रेशनल रिफ्लेक्टर म्हणजे काय, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं मागच्या ह्याच्यामध्ये काय दाखवलेलं बघा इथं अशी मिरर्स होते आणि ह्याच्यामध्ये काय आहे तर हे फ्रेशनल लेन्स किंवा मिरर्स ठीक आहे हे जोडलेलं असतात. ह्याच्यावर सनचे रेडिएशन पडते. आता इथं सन दाखवलं नाही, मी दाखवलं पाहिजे सन आहे तुम्ही हा समजून घ्या. ठीक आहे. हे सन आहे आणि ह्याच्यावरनं पडते ह्याच्यावर लाईट आणि हे लाईट जे करतं हे रिसिव्हर ॲब्सॉर्बर आहे. तर हे रिसिव्हर ॲब्सॉर्बर कलेक्ट करतं ते आणि त्याचं निर्माण त्याच्यामध्ये ते काय करतं इलेक्ट्रिसिटी तयार करतं. ठीक आहे. हे एवढंच आहे. तुम्हाला हे सगळं समजलं का
100% समजणार आहे असं. ह्याच्यामध्ये काय न समजण्यासारखं काय सांगा बघूया. 5वीच्या मुलग्याला पण कळत एवढं सोपं दिलेलं आहे आपल्याला, सिलेबस म्हणून दिलेलं आहे. ठीक आहे. आता ह्याच्या ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज ऑफ कॉन्सन्ट्रेटिंग सोलर पॉवर प्लांट. आता ह्या सगळ्याचे डिसएडव्हान्टेज काय आहेत कॉन्सन्ट्रेटिंग सोलर पॉवर प्लांटचे, तर हायर डिलिव्हरिंग टेम्परेचर अँड ऑफर्स बेटर इफिशियन्सी, हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. हायर डिलिव्हरिंग टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर जे आहे आपल्याला ते चांगलं मिळतं. ठीक आहे. आणि ह्याची एफिशियन्सी काय आहे, तरी एफिशियन्सी ह्याची चांगली आहे. ठीक आहे. एफिशियन्सी चांगली आहे, हे पण याचं ॲडव्हान्टेज आहे. रिडक्शन इन हीट लॉस एरिया, म्हणजे हीट लॉस ह्याच्यामध्ये काय होत नाही आहे. ठीक आहे. हे त्याचे ॲडव्हान्टेज आहे. आणि तिसरं काय आहे, रिफ्लेक्टिंग सरफेस मटेरियल रिक्वायरमेंट इज लेस दॅन फ्लॅट प्लेट कलेक्टर. रिफ्लेक्टिंग सरफेस मटेरियल जे आपल्याला लागते, ठीक आहे, रिफ्लेक्ट करण्यासाठी ते कॉन्सन्ट्रेटिंगमध्ये कमी लागतं. इट कॅन स्टोअर हीट ॲट हाय टेम्परेचर विथ द हेल्प ऑफ एनर्जी स्टोरेज सिस्टीम, म्हणजे हे लार्ज अमाऊंट ऑफ हीट स्टोअर करू शकतं. इट कॅन बी युज्ड फॉर पॉवर जनरेशन, हिटिंग ॲप्लिकेशन्स एक्सेट्रा. पॉवर जनरेशनसाठी हिटिंग ॲप्लिकेशनसाठी आपण यूज करू शकतो. डिसएडव्हान्टेज काय आहे हे ह्याचे, तर ह्याची इनिशियल कॉस्ट आहे. आता एवढं सगळं सेटअप लागणार म्हणजे ह्याची कॉस्ट काय होणार आहे रे, वाढणार आहे. ठीक आहे. रेग्युलर मेंटेनन्स इज रिक्वायर्ड. ह्याच्यामध्ये काय लागणार आहे रे, मेंटेनन्स हा रेग्युलर लागणार आहे, कारण की डस्ट डर्ट मॉइश्चर, ठीक आहे, हे जे पडत असतं त्यामुळे ह्याचा रेग्युलर मेंटेनन्स लागणार आहे. इट इज नेसेसरी टू हॅव रिसिव्हर विथ ट्रॅकिंग सिस्टीम टू ट्रॅक द सन, म्हणजे ह्याच्यामध्ये काय लागणार आहे, रिसिव्हर आपल्याला 100% लागणार आहे. ठीक आहे. आता ह्या सगळ्यामध्येच रिसिव्हर आहे. ठीक आहे. कुठं रिसिव्हर नाही असं नाही, तर रिसिव्हर ह्याला रिसिव्हर म्हणतात, ह्याला पण रिसिव्हर म्हणतात. ठीक आहे. ह्याला रिसिव्हर म्हणतात. हे जे चारही टाईप्स मी तुम्हाला सांगितले नाही, ह्या चारीमध्ये ह्याला रिसिव्हर लागतो आणि काहीतरी करण्यासाठी ह्याला रिफ्लेक्टर पण लागतो. ठीक आहे. इथं मिरर्स म्हणून आहेत, इथं ह्यो रिफ्लेक्टर हा डिश टाईप रिफ्लेक्टर आहे. इथं लेन्सेस दाखवलेत आपल्याला हे रिफ्लेक्ट करण्यासाठी. ठीक आहे. हे त्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आहेत. इज रेग्युलर मेंटेनन्स इज रिक्वायर्ड. इट इज नेसेसरी टू रिसिव्ह टू हॅव रिसिव्हर विथ ट्रॅकिंग सिस्टीम टू ट्रॅक द सन, म्हणजे ट्रॅकिंग सिस्टीम म्हणजे सन इकडून तिकडे चालला आहे काय, तर कंटिन्यू का तुम्ही हाताने फिरवत बसणार आहे काय, तर ट्रॅकिंग सिस्टीम लागणार की सनला ट्रॅक करायसाठी. माणसं कुठं कुठे गेल्यात बघा, गुगल मॅप टाकून आपण कुणाला तर इकडं आहेच का तुम्ही येतो म्हणून सांगतो, तसं सनला ट्रॅक करण्यासाठी सन इकडून तिकडे चालला आहे हे बघून रिसिव्ह ट्रॅक करून त्याच्याबरोबर फिरून ती सनलाईट जी आहे ती कॅच करणारा आपल्याला ट्रॅकिंग सिस्टीम लागणार. ठीक आहे. आता कम्पॅरिझन ऑफ सोलर कलेक्टर्स आहे. कम्पॅरिझन ऑफ सोलर कलेक्टर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये का बघणार आहे आपण, कारण की व्हिडिओची लेंथ मोठी होत्या, त्यामुळे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. 15 मिनटाच्या वर थोडं प्रॉब्लेम होता अपलोडिंगसाठी.